पटकन जाऊयात मुंबईतल्या एका काजू आणि आंबा बागायतदारांच्या मोर्चाच्या बातमीकडे। मुंबईमध्ये मंत्रालयाच्या बाहेर आंबा आणि काजू उत्पादकांनी मोर्चा काढून आंदोलन केलंय। अचानक तिथं सुरू झालेल्या या आंदोलनाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांकडून बळाचा वापर करण्यात आला। आंदोलकांना उचलून त्यांनी गाड्यांमध्ये भरलं। दरम्यान या वेळेला आंदोलकांनी सरकार विरोधी घोषणा देण्यासाठी हर तऱ्हेने प्रयत्न केले। शेतकऱ्यांचे नेता माजी खासदार राजू शेट्टी हे रस्त्यावरच झोपले। त्यांना रस्त्यावर झोपलेल्या अवस्थेमध्ये बघून पोलिसांनी त्यांना उचलून दूर करण्याचा प्रयत्न केला। त्यावेळेला पोलिसांना अधिकच्या बळाचा वापर करावा लागला। सध्या आंबा आणि काजू उत्पादक हे उत्पादनाला पुरेसा भाव नाही, झालेलं नुकसान भरून मिळत नाही आणि सरकारकडून उत्पादकांच्या विविध मागण्यांकडे होणारं दुर्लक्ष अशा सर्व मुद्द्यांबाबत आंदोलन करतायत। दरम्यान राजू शेट्टींच्या या आंदोलनामध्ये मराठी भाषेसाठी लढणारे पण आंदोलक कसे आले हा प्रश्न आता सरकार शोधून काढेल। आमचे सहकारी आणि प्रतिनिधी शुभम उमाळे या निमित्तानं आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। शुभम उमाळे आता जिथे मोर्चा नुकताच आटपलाय तिथे आहेत। शुभम, मोर्चा तर आटपलेला दिसतोय, बऱ्याचशा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं दिसतंय। या आंदोलनात नक्की कोण सहभागी झालं होतं? राजू शेट्टी हा एक शेतकऱ्यांचा परिचित नेता म्हणून चेहरा आपल्याला ठाऊक आहे, इतर कोण होतं? प्रसाद सर, खरं तर आज मुंबईमध्ये एक वेगळं चित्र पाहायला मिळत आहे। मुंबईमध्ये अनेक ठिकाणी रस्ते जे आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत, कारण की चेकपॉईंट जे आहेत ते मुंबई पोलिसांकडून या ठिकाणी टाकण्यात आलेले आहेत। सध्या मी गिरगाव चौपाटीच्या चेकपॉईंटवर आहे आणि खरं पाहायला गेलं तर एक आंदोलनाची तयारी मागील 10 दिवसांपासून सुरू होती, कारण की कोकणातील काजू आणि आंबा उत्पादक शेतकरी जे आहेत त्यांच्याकडनं हे सर्व आंदोलन जे आहे ते करण्यात आलं होतं। आणि यात महत्त्वाचं म्हणजे राजू शेट्टी यांचा चेहरा समोर करण्यात आला होता आणि त्यांना आता पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेला आहे। आणि अशामध्येच लाखो कार्यकर्त्यांना त्यांनी आवाहन केलं होतं की मुंबईमध्ये यायचं आणि आपल्याला थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानी आपल्याला हा संपूर्ण मोर्चा घेऊन जायचं आहे। आणि अशामध्ये आज सकाळपासून मुंबई पोलीस जे आहे अलर्ट मोडवर आणि ऍक्टिव्ह मोडवर होती। गिरगाव चौपाटीवर जो पॉईंट करण्यात आलेला आहे त्या ठिकाणचे मी दृश्य तुम्हाला दाखवू इच्छितो की या ठिकाणी प्रत्येक गाडीची जी आहे ती चौकशी होत आहे। आणि अशामध्येच पाहायला गेलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार जे आहेत विनायक राऊत यांनी देखील या संपूर्ण मोर्चामध्ये पुढाकार घेतला होता आणि अनेक नेत्यांनी यामध्ये पुढाकार घेतला होता। शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार भाई जयंत पाटील हे देखील यामध्ये होते आणि ते देखील मुंबईमध्ये आंदोलनासाठी आले होते आणि त्यांचे देखील हजारो कार्यकर्ते होते। अशा पद्धतीत अनेक महाविकास आघाडी सोबत संबंधित असलेले सर्व जे नेते आहेत ते या ठिकाणी जे आहेत आले होते। आणि अशा समजा पाहायला गेलं शुभम, तुमच्या मागे सुद्धा काही कार्यकर्त्यांना अडवलेलं आपण दृश्यांमध्ये प्रेक्षकांपर्यंत दाखवलं। ही कोण मंडळी आहे जी आंदोलनाला निघालेली आहेत? त्यांनाच अडवलं जातंय का? त्यांना गाड्यांमधून उतरवलं जातंय? अर्थातच या ठिकाणी जो चेक पॉईंट करण्यात आलेला आहे बघू शकतो काँग्रेसचे या ठिकाणी पदाधिकारी आपल्याला दिसत आहेत, ज्यांच्यावर पोलिसांना संशय येईल की हे आंदोलनासाठी आलेले आहेत किंवा वर्षावर जाण्यासाठी आलेले आहेत, त्यांना या ठिकाणी प्रत्येक चेक पॉईंटवर जे आहे ते थांबवण्यात येत आहे। आणि त्यामुळे सदर गिरगाव चौपाटीवर जो आहे या ठिकाणी 1.5 ते 2 किलोमीटरचं ट्रॅफिक हे देखील झालेलं आहे। सध्या काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी अडवल्याचं आपल्याला दिसून येत आहे। मुंबई पोलीस जे आहेत या ठिकाणी चौकशी जी आहे ती जोरदार करताना दिसून येत आहेत। अर्थातच त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात की ते नेमके कुठून आले होते आणि त्यांना काय सांगून या ठिकाणी पोलिसांनी अडवलेलं आहे याची माहिती। दादा, तुम्ही कुठून आलेले आहात? पोलिसांनी काय? मुंबई काँग्रेसच्या वतीने वर्षाताई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आज या संघटनेला पाठिंबा देण्यासाठी हा जो मोर्चा आहे त्या मोर्चाला जो गिरगाव चौपाटी ते वर्षा बंगल्यावर जाणार आहे त्याच्यामध्ये सामील होण्यासाठी आलेलो आहे। आणि हे आम्ही त्या सामील होण्याच्या अगोदरच यांनी अख्ख्या ठिकाणी नाकाबंदी लावून या ठिकाणी प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याला यांनी ताब्यात घेण्याचं काम केलेलं आहे। एवढी जर परिस्थिती गेली तर काय हुकुमशाही लागलेली आहे का? कोणी काय आंदोलन करायचं नाही का? मुंबई काँग्रेस, मुंबई काँग्रेस, मुंबई काँग्रेस। शुभम, आपण ज्या मुंबई काँग्रेसच्या कार्यकर्त्याशी बोललात त्यांनी असं म्हटलं की काँग्रेस पण या आंदोलनात सहभागी झाली आहे। राजू शेट्टींच्या नेतृत्वामध्ये आंदोलनामध्ये सहभागी झालेले किती पक्ष आहेत?
अर्थातच महाविकास आघाडीचे सर्व जे मित्र पक्ष आहेत ते या ठिकाणी सहभाग घेताना दिसून येत आहेत आणि त्याचमुळे प्रत्येक कार्यकर्त्याला या ठिकाणी धरपकड जी आहे ती देखील करण्यात आलेली आहे। प्रसाद सर, प्रामुख्याने समजा पाहायला गेलं तर या ठिकाणी आता अजून काही कार्यकर्त्यांना देखील पकडलेलं आहे। महत्त्वाचे आणि मोठे चेहरे जे आहेत ते या ठिकाणी दिसून येत आहेत। त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करूया। त्यांना काय म्हणणं आहे? सरकारचे दबाव तंत्र चालू आहे, सरकारचे दबाव तंत्र चालू आहे। कुठेतरी सरकारने शेतकऱ्यांच्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे। हे आम्ही काय आमच्या घरचं काम करण्यासाठी इथे आलेलो आहे, शेतकऱ्यांसाठी इथे आलेलो आहे आणि आंदोलन दाबण्याचा प्रयत्न चालू आहे सरकारचा आणि कुठेतरी अरे आवाज! मुख्यमंत्री हे मुंबईतच नाहीये तरी देखील मुख्यमंत्री मुंबईतच नाहीये तरी या ठिकाणी बघू शकतो प्रसाद सर कशा पद्धतीने धरपकड ही या ठिकाणी सध्या सुरू आहे आणि थेट उचलून गाडीत टाकण्याचं काम या ठिकाणी होत आहे, पिंजऱ्यात टाकण्याचं काम या ठिकाणी होत आहे। माध्यमांसोबत संवाद जो आहे तो देखील साधू देत नाही आहेत, प्रतिक्रिया जी आहे ती देखील देऊ नाही देत आहेत। मुंबई पोलीस थेट संशय आला की धरला आणि गाडीत टाकला अशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी शेतकरी आंदोलकांची झालेली दिसून येत आहे। आक्रमक झालेले शेतकरी राजू शेट्टी यांना देखील ताब्यात घेतलेला आहे। ही बातमी सर्वसा जी आहे ती आता पसरलेली आहे आणि त्यामुळे अजून आक्रमक पवित्रा जो आहे तो या ठिकाणी शेतकरी नेते जे आहेत ते घेताना दिसून येत आहेत। शुभम, आता जिथे तुम्ही आहात तिथे बऱ्यापैकी अजून घटना घडतायत, या दृश्य सातत्यानं चालू ठेवा। दरम्यान आपण एकदा पटकन राजू शेट्टी यांचं काय म्हणणं आहे ते ऐकणार आहोत। कॅमेरामनला सांगा की तिथे घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी तो कॅमेरातून आम्हाला दाखवत राहील। आम्ही मुळात गुन्हाच काय केलेला नाही, आम्ही आंदोलन केलेलं नाही आहे, तर आम्हाला ताब्यात घ्यायचं कारणच काय? आणि आम्ही कसल्याही परिस्थितीमध्ये याचे परिणाम सरकारला भोगावे लागले। आम्ही न्याय मागतोय, आम्ही काही भीक मागत नाही। आम्ही याचे परिणाम देवेंद्र फडणवीस तुम्हाला भोगावे लागतील। आम्ही काही गुन्हा केलेला नाही आहे, आम्ही काही केलेलं नाही आहे। एक आमचा ते एक आत्मक्लेश आहे की बाबा आम्हाला त्या आंब्याचा दर मिळत नाही, मग आम्ही काय केलं पाहिजे? आता पुढची भूमिका ताब्यात घेण्यात आले। आमची पुढची भूमिका जोपर्यंत आंबे उत्पादकांना आणि काजू न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा चालू राहील। इथून पुढची रणनीती ही पोलीस चौकीमध्ये आता ठरून जाईल। आमचे सहकारी शुभम उमाळे आता घटनास्थळी आहेत। वर्षा बंगल्याकडे जाणाऱ्या प्रत्येक गाडीची कसून चौकशी केली जाते आणि त्या गाडीमध्ये जर कुणीही संशयित व्यक्ती आंदोलक या नात्यानं दिसला, संशय आला तर त्याला रोखलं जातंय। शुभम, अजून नवीन काय घडतंय? आतापर्यंत अंदाजे अशा किती लोकांना ताब्यात घेतलेलं असेल आणि वर्षा बंगल्याकडे जाणारे सर्व रस्ते अडवण्यात आले आहेत का? अर्थातच प्रसाद सर, मलबार हिलकडे जाणारा प्रत्येक रस्ता हा सध्या अडवण्यात आलेला आहे। महिला कार्यकर्ते असो, पुरुष कार्यकर्ते असो, या प्रत्येकाची धरपकड जी आहे ती या ठिकाणी होताना दिसून येत आहे। अर्थातच आता सध्या आपल्या समोर जी गाडी ठेवण्यात आलेली आहे याच्यामधनं साधारणतः 12 जणांना जे आहे पोलिसांनी धरपकड केलेली आहे। 12 संशयित लोक जे वर्षावर जाणार होते आंदोलनासाठी त्यांची या ठिकाणी धरपकड केली आणि ही गाडी या ठिकाणावरनं नेण्यात येत आहे। अर्थातच संपूर्ण काचा ज्या आहेत त्या ब्लॅक विंडशील्ड आहेत, त्यामुळे आतली दृश्य जी आहेत ती दिसत नाही, पण एकाच गाडीमध्ये महिला पुरुष ज्यांच्यावर संशय होता, जे आंदोलन करण्यासाठी आले होते, त्यांना या ठिकाणी धरपकड जी आहे ती केलेली आहे। अर्थातच दोन्ही बाजूचे रस्ते जे आहेत, दोन्ही रस्त्यांवर जे आहेत ते मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक देखील झालेलं आहे। प्रत्येक गाडीची चौकशी ही देखील करण्यात येत आहे। खरं तर राजू शेट्टी यांना जरी पोलिसांनी ताब्यात घेतलं असलं तरी मात्र कार्यकर्त्यांपर्यंत हा निरोप मागील 10 दिवसांपासून होता की आपल्याला वर्षावर जायचंय, आंदोलन करायचंय आणि त्यामुळे दर तिसऱ्या मिनिटाला या ठिकाणी कोणती ना कोणती गाडी ही अडवण्यात येत आहे आणि त्यांना ताब्यात घेण्याचं काम हे मुंबई पोलीस सध्या करताना दिसून येत आहेत। आंबा उत्पादक आणि काजू उत्पादक शेतकरी जे आहेत ते सध्या मुंबईमध्ये आलेले आहेत। काही कोकणातनं आहेत, काही कोकणाच्या बाहेरून आहेत, नेते देखील आहेत। मुंबईमध्ये देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते उपस्थित असल्याचं दिसून येत आहे। खरं तर मुंबई पोलीस ही देखील या ठिकाणी काम करताना दिसून येत आहे। धरपकड जी आहे ती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सुरू आहे। शुभम, ही सगळी माहिती आपण देत आहात, एक थोडासा श्वास घ्या। बराच वेळ आपण सलग या घटनेचं वार्तांकन करताय। मला या निमित्तानं आता तुम्ही, मला असं वाटतंय, समुद्राच्या बाजूच्या रस्त्यावर आलेले आहात
आणि त्याचबरोबर ड्रोनच्या माध्यमातून आंदोलकांवर कशी नजर ठेवली जाते तेही आपला कॅमेरामन अतिशय चाणाक्षपणे सगळ्या प्रेक्षकांना दाखवतोय. त्याचंही वार्तांकन आपण करतो आहोत. पोलिसांनी चहूबाजूनं आंदोलक कशाही प्रकारे वर्षा बंगल्यापर्यंत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करायला पोहोचू नयेत म्हणून प्रयत्न सुरू केलेले दिसत आहेत. आत्ताच्या घडीला तुम्ही गिरगाव चौपाटीवर ज्या भागामध्ये आहात तिथे पोलिसांनी तगडा बंदोबस्त केलेला दिसतो आहे आणि याच निमित्तानं आंदोलकांची धरपकड सुद्धा झालेली दिसते. एकदा शुभम यांचा तांत्रिक संपर्क स्थापित पुन्हा झाल्याच्या नंतर आपण या बातमीकडे वळणारच आहोत. पण तत्पूर्वी परत एकदा राजू शेट्टी आणि इतर आंदोलकांची प्रतिक्रिया आपण ऐकणार आहोत. पुन्हा एकदा आपण ऐकूयात राजू शेट्टींनी काय प्रतिक्रिया दिली जेव्हा त्यांना पोलिसांनी आंदोलन करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. आम्ही मुळात गुन्हाच काय केलेला नाही, आम्ही आंदोलन केलेलं नाही आहे, तर आम्हाला ताब्यात घ्यायचं कारणच काय? आणि आम्ही कसल्याही परिस्थितीमध्ये याचे परिणाम सरकारला भोगावे लागले. आम्ही न्याय मागतोय, आम्ही काही भीक मागत नाही. आम्ही याचे परिणाम देवेंद्र फडणवीस तुम्हाला भोगावे लागतील. आम्ही काही गुन्हा केलेला नाही आहे, आम्ही काही केलेलं नाही आहे. एक आमचा ते एक आत्मक्लेश आहे की बाबा आम्हाला त्या आंब्याचा दर मिळत नाही, मग आम्ही काय केलं पाहिजे? आता पुढची भूमिका ताब्यात घेण्यात आले. आमची पुढची भूमिका जोपर्यंत आंबे उत्पादकांना आणि काजू न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा चालू राहील. इथून पुढची रणनीती ही पोलीस चौकीमध्ये आता ठरून जाईल.